जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. संत निवृत्तीदादांचे संत मुक्ताईच्या अंतर्धान सोहळ्यासाठी प्रस्थान. लाखो भाविकांना मिळणार देव व संत दर्शनाचा लाभ. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान व श्रीमंत माऊली प्रतिष्ठान आयोजित पालखी पादुका सोहळ्याचे श्री संत मुक्ताबाई यांच्या 727व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास भेट देण्याकरिता संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका पालखी सोहळ्याचे त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथून जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगरला आज दिनांक 1 जून 2024 रोजी सकाळी प्रस्थान झाले. निवृत्ती राजे धरिली मुक्ताबाई हाती, सांभाळीत जाती निशिदिने या अभंगाच्या उक्तीप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊली व संत सोपानकाका यांनी समाधी घेतल्यानंतर हताश व उद्विग्न झालेल्या संत मुक्ताबाई या उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील तत्कालीन महतनगर व आताचे श्री क्षेत्र मुक्ताईनगर या भागात आल्या असता त्यांच्यासोबत पंढरीश परमात्मा, श्री पांडुरंगराय, रुक्मिणी माता तसेच संत नामदेव महाराज, संत श्रेष्ठ निवृत्तीदादा प्रत्यक्ष हजर होते. त्यावेळी झालेल्या वैशाख वद्य दशमीला वादळी वारा व विजेच्या कडकडाटात आदिशक्ती संत मुक्ताबाई अंतर्धान पावल्या होत्या. याच अनुषंगाने आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंचा अंतर्धान सोहळा होत असताना पंढरीश परमात्मा, पांडुरंगराय पंढरपूर, श्री रुक्मिणी माता कौंडिण्यपूर, संत नामदेव महाराज पंढरपूर तसेच संत निवृत्तीदादा त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या संस्थानांच्या वतीने आजही ही परंपरा जोपासली जाऊन आदिशक्ती श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान सोहळ्याच्या वेळेस उपस्थिती देत असतात. त्याच अनुषंगाने सर्व पालखी सोहळे मुक्ताईनगरकडे मार्गस्थ झाले असून संत निवृत्तीदादांचाही पालखी सोहळा बहीण संत मुक्ताईच्या भेटीच्या ओढीने मार्गस्थ झालेला आहे. या सर्व देव व संत पालखी सोहळ्यांचा एकत्रित येण्याचा योग आदिशक्ती संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याला येत असतो. अशा दुग्ध शर्करा संधीमुळे लाखो भाविकांना देव व संत दर्शनाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे मिळत असतो. त्यामुळे दिनांक 2 जून 2024 रोजी होणाऱ्या 727व्या अंतर्धान सोहळ्याला मुक्ताईनगर येथे लाखो भाविकांची मांदियाळी दिसून येणार आहे.